नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे अद्वैत आणि कला यांची डेट आउट हाऊसमध्ये होणार असते. त्यासाठी आउट हाऊस सजवण्यासाठी जी लाईटिंगचं साहित्य असतं तो स्वतःच्या बॅगमध्ये भरत असतो. इतक्यात नैना तिथे आलेली असते. नैना अद्वैतला विचारते, अरे अद्वैत, हे तू काय करत आहेस? अद्वैत तिला म्हणतो, काही नाही. नैना म्हणते, मला हे सगळं माहिती आहे, तू कलासाठी करतोयस ना. दिस इज सो स्वीट ऑफ यू यार, असं ती त्याला म्हणते. आणि त्याला म्हणते की खरं सांगू का, किती रोमॅन्टिक आहे रे. मलाही असं वाटतं की राहुल हे सगळं माझ्यासाठी करायला हवं आहे, परंतु तो यातलं काहीही करत नाही आहे. अद्वैत तिच्याकडे दुर्लक्ष करत असतो. तो लाईटिंगचं जे काही सामान असतं ते बॅगमध्ये भरू लागतो. जे जे लागत आहे त्या सर्व सामानांची लिस्ट त्याने बनवलेली असते. नैनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष तो पूर्णपणे करत असतो. नैनाची वायफर बडबड ही सुरूच असते. नैना म्हणते, अरे वा, कला मात्र खूप लकी आहे बरं का. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, एक सेकंड, आणि तो तिथून निघून जायला निघतो. नैना म्हणते, बरं तुला काही माझी मदत हवी आहे का डेकोरेशन वगैरे करण्यासाठी? नैना पुढे पुढे करत असते. नैना म्हणते, मी करते ना तुला हेल्प, सांग मला. अद्वैत म्हणतो, नाही कशाला, मी करतो ना सगळं मॅनेज. मला नाही आवडणार कोणी मला हेल्प केलेली. मला सगळं माझ्या पद्धतीने खरेला इम्प्रेस करायचं आहे असं म्हणतो. परंतु ती त्याला कन्व्हिन्स करते आणि अद्वैत म्हणतो, ठीक आहे, एक काम तू करशील का, एक तिला ना आउट हाऊसमधून बाहेर घेऊन ये, म्हणजे तोपर्यंत मी आतमध्ये जाऊन सगळं लाईटिंगचं सामान वगैरे व्यवस्थित सेट करेल. नैना म्हणते, हो हो, हे तर मी करू शकते. असं म्हणून अद्वैतला टाळी जायला जाते आणि अद्वैत त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ती टाळी जी असते ती खाली चादळते, त्यामुळे तिथे देखील खूप छान असा सीन क्रिएट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. नैना ही अद्वैतला हेल्प करायला चाललेली असते आणि सर्व सामान घेऊन अद्वैत हा निघालेला असतो. तो तिला म्हणतो की नैनाला, तू खरेला बाहेर काढ, म्हणजे मी आतमध्ये जाऊन सर्व छान असं प्लॅनिंग करतो. परंतु नैना ही हो असं म्हणते आणि कलाला आवाज देते म्हणजे ह्या दोघांचं ठरलेलं असतं की असं काही प्लॅन कर की कलाला तिथे तुझ्याजवळ थांबून ठेव, आउट हाऊसच्या बाहेर ती येईल. अद्वैत हा नैनाला इशारा करत असतो. नैनाला आउट हाऊसच्या बाहेर तो बोलवतो आणि तिथे मुद्दामच नैना बोलत असते की राहुल मी घरी असताना माझ्यासोबत बोलू शकत नाही, मला वेळ देत नाही, तुझ्याशी कसं वागायचं आता, मला बाहेरून बोलावं लागतंय, तुला कळत नाही आहे, असं मुद्दामच ती नाटक करत असते. आणि फोन कानाला न धरताच तिथे ती बोलत उभी असते. अद्वैतला इशारे करून सांगत असते की अरे ओरडून अद्वैत तिला म्हणत असतो, ओरडून बोल ना, म्हणजे खरेला समजेल तू इथे आहे, भांडण सुरू आहे, म्हणजे ती बाहेर येईल, असं ते त्यामागचं इंटेन्शन असतं. तसं त्या पद्धतीने नैना करत असते आणि कला आल्याबरोबर ती फोनवर बोलू लागते, राहुल मला अजिबात आवडत नाही. आणि जेव्हा तिकडून कला येते तेव्हा ती फोन लावून म्हणते की राहुलवरती फोनवरती भांडण्याचं नाटक करते. कला तिथे आलेली असते. नैना म्हणते राहुलला की मी नंतर फोन करते असं म्हणून मुद्दाम फोन कट करते आणि म्हणते, सगळं तुझ्या मनासारखं ठीक आहे ना. कला म्हणते, काय झालं नैना ताई? अगं ती सांगू लागते की हे बघ, राहुल ना सारखं असं वागतोय, बाहेर जातो, माझ्याकडे येत नाही आहे, बोलत नाही व्यवस्थित. इतक्यात अद्वैतला ती मागून इशारा करत असते, जा तू जा, मी हिला मॅनेज करते, असं नैना त्याला इशारे करून सांगत असते. नैना म्हणत असते, माझं आणि राहुलचं भांडण झालं आहे, अगं मला खूप टेन्शन आलं आहे, तो वेळेवरती घरी येत नाही, असं ती त्याला सांगू लागते तिचा हात पकडूनच. तोपर्यंत अद्वैत जो असतो तो बॅग पकडून हळूहळू आउट हाऊसमध्ये जाऊ लागलेला असतो. कला थांबते आणि म्हणते की चल आपण आतमध्ये जाऊन बोलूयात. नैना म्हणते, अगं नाही नको प्लीज, आपण इथे थांबून बोलूयात ना. आणि अद्वैतला आउट हाऊसमध्ये जाण्यासाठी सांगते. अद्वैतने पिशवीने तोंड लपवत बिचारा तिथून निघून गेलेला असतो आणि नैना खोटं रडण्याचं नाटक करत असते. कलाला तिथे बोलत थांबून ठेवलेलं असतं. उगीचच नको ते स्टोरीज क्रिएट केलेलं असतात आणि राहुलला वाईट तिने केलेलं असतं. रोहिणी देखील तिथे चाललेली असते आणि ती नैना म्हणते की अगं मी तुला सांगते, हे दोघं ना, हे बघ, माझ्यासोबत रात्री अपरात्री कुठेही तो सांगत नाही कुठे चालला आहे का. किती वेळा मी विचारलं, काय करतोस, कुठे चालला आहे, सांग मला. तो सगळं काही माझ्यापासून लपवतो, मला काहीच कळत नाही नेमकं काय सुरू आहे, असं ती म्हणत असते. मला तर असं वाटत आहे की राहुलचं बाहेर वगैरे काही सुरू आहे की काय, मुलींचं प्रकरण वगैरे. हे ऐकल्यानंतर कलाला खूप राग येतो, म्हणजे तिला देखील बहिणीची चिंता वाटू लागते. इतक्यात रोहिणीसुद्धा आउट हाऊसमध्ये गेलेली असते.